मंडळी, अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत बरं का. म्हणजे संपूर्ण अधिक महिनासुद्धा ज्यांना काहीही करायला जमलं नसेल, अगदी ते लोकंसुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांनी अनेक व्रतवैकल्य, अनेक संकल्प या अधिक महिन्यात केले आहेत, ते लोकंसुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. पण का हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहेत आणि कसा लाभ करून घ्यायचा आहे, नक्की काय करायचं आहे, चला जाणून घेऊया. सनातन धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, हे सगळ्यांना माहिती आहे. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. पद्मपुराण, स्कंदपुराण, नारद पुराण या सगळ्यामध्ये अधिक मासाचं महत्त्व वर्णन करण्यात आलंय. या महिन्यात केलेला जप, दान, व्रत, पारायण, भगवंताचं स्मरण या सगळ्या गोष्टींचं पुण्य अधिक पटीने मिळत असतं, हेही आता तुम्हाला माहिती झालंच असेल. पण जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसांचं महत्त्व. कोणत्याही पवित्र कालखंडाचा शेवटचा जो भाग असतो ना, तो अधिक फलदायी मानला जातो. जसं नवरात्रीचा 9वा दिवस असेल, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे शेवटचे हे दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आता यंदा अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहेत तर 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून आणि 15 जून. म्हणजे 11 ते 15 हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुम्हाला काही ना काहीतरी साधना उपासना करायची आहे. ती काय करायची ते आपण व्हिडिओत पुढे बघूयाच. पण या 5 दिवसांचं काय महत्त्व आहे ते आधी समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर 11 तारखेला आहे अधिक महिन्यातली दुसरी एकादशी. लक्षात घ्या मंडळी, एक व्हिडिओ आपण आधीसुद्धा बनवला होता अधिक महिन्यातल्या एकादशीचं महात्म्य सांगणारा. पूर्ण महिनाभर ज्यांना काहीही करायला जमत नाही त्यांनी अधिक महिन्यातली एकादशी सोडू नये. अधिक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी काहीतरी साधना, उपासना, उपवास करावाच. कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशी तिथीसुद्धा विष्णूंना समर्पित असलेली तिथी आहे. त्यामुळे या तिथीचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून जरी पूर्ण अधिक महिना काही करायला नाही जमलं तरी अधिक महिन्यातली एकादशी सोडू नये. या दिवशी उपवास करावा. उपवास करायला नसेल जमत तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप करणं किंवा विष्णू सहस्रनाम असेल, हरिपाठ असेल, या प्रकारची स्तोत्र म्हणणं हे एकादशीला नक्की करावं. एकादशीच्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची. आता तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल, पांडुरंगाचा फोटो असेल तर विष्णू रूपच आहे. त्यामुळे अर्थातच पांडुरंगाची पूजा करायची आहे. पांडुरंगाच्या पूजेमध्ये पिवळी फुलं आणि तुळस पांडुरंगाला अर्पण करायची आहे. जसं आपण नेहमी पांडुरंगाची पूजा करतो, हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, पंचामृत स्नान या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मन लावून पूजा करायची. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसं करा. 12 तारखेला प्रदोष आहे, 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे, 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती आहे. असे हे 5 दिवस महत्त्वाचे आहेत. आता या 5 दिवसांमध्ये नक्की काय करायचं आहे ते बघूया. या काळात केलेलं नामस्मरण हे मनाला स्थैर्य देतं. या काळात भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करा. त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणा, नाहीतर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त जप या 5 दिवसांमध्ये करायला तुम्हाला शक्य झालं तर अतिउत्तम. त्याचबरोबर या 5 दिवसांमध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण, म्हणता येत नसेल तर श्रवण, भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं वाचन करणं किंवा कमीत कमी ऐकणं, तुळशीला मनापासून पाणी अर्पण करणं, तुळशीची पूजा करणं, अन्नदान, गरजूंना मदत, संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा देवाजवळ लावणं, तुळशीजवळ लावणं, त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करणं. या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत. सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत असं नाही. यातली कुठली एक गोष्ट जरी करायला जमली तरी या शेवटच्या 5 दिवसांमध्ये ती नक्की करा. अधिक महिन्याचं महात्म्य राहिलं असेल तुमचं ऐकायचं, अधिक महिन्याची कथा ऐकायची राहिली असेल तर ती आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, ती नक्की ऐका. 11 जून ते 15 जून हे अधिक महिन्याचे शेवटचे काही दिवस. या दिवसात मोठमोठे विधी करण्याची आवश्यकता नाही. श्रद्धेने भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण, प्रार्थना आणि शक्य तितके सत्कर्म केल्यास अधिक मासाचा आध्यात्मिक लाभ घेता येतो. धर्मग्रंथांनुसार भक्तिभावाने केलेले लहानसे पुण्यकर्मसुद्धा या काळात विशेष फलदायी मानले जाते. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील
ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.